श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. आज आपण श्री मनाचे श्लोक यातील जो 53वा श्लोक आहे त्याचा आपण अर्थ बघणार आहोत. तर कसा आहे तो श्लोक? सदा अर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. तर यामध्ये सगळ्यात पहिले एक शब्द आलेला आहे की अर्जवी. अर्जवी या शब्दाचा अर्थ काही सरळ वर्तन, अत्यंत नम्र, जो प्रत्येक गोष्टीशी जो प्रामाणिक असतो. याच्यात हाही एक शब्द म्हणता येईल की जो अत्यंत प्रामाणिक असतो आणि अशीच व्यक्ती सर्व लोकांमध्ये प्रिय असते. त्यानंतर सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, आणि तो नेहमी सत्य बोलत असतो. ज्याला मिथ्या किंवा खोटं हे जो कधीही खपून घेत नाही असा. आता त्रिवाचा. त्रिवाचा म्हणजे निश्चित अभिवचन की ज्याला आपण ठाम म्हणता येईल. त्रिवाचा या शब्दाचा अर्थ काय की आपण याचा अर्थ वचन असं घेऊया. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे एक शब्द आपण ऐकलेला आहे की भीष्म प्रतिज्ञा. की भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय की एकदा वचन घेतलं म्हणजे घेतलं आणि तो पूर्ण करत असतो. त्यासाठी तो कधीही खोटा आणि विसंगत बोलत नाही. तो नेहमी खरंच बोलतो. असाच तो पुरुष जो असतो हा सर्वोत्तम असतो आणि हाच पुरुष जगामध्ये भगवंताला प्रिय असतो. अकारण जनप्रियत्व आणि विवेक संपन्न सत्यभाषण ही दोन्ही गोष्ट लक्षणे समर्थांना विशेष पसंत आहेत. जो निष्कपट असतो पण तो बावळट नसतो. परिस्थितीचा त्याला पूर्ण अंदाज आलेला असतो आणि तोच या जगामध्ये वर्चस्व गाजवू शकतो. बघा तुम्ही बंधू भगिनींनो की समर्थांनी जेवढा भर आपल्याला प्रपंचावरती आणि परमार्थावरती दिलेला आहे तेवढा वर्तमानावरती पण दिलेला आहे. त्यांना हे सर्व माहिती आहे की त्यांचा भक्त कसा असावा. त्यांचा भक्त हा कसा असावा हे त्यांना माहिती आहे. पण त्याचप्रमाणे तो भक्त नेहमी सत्यवादी बोलणारा तो भक्त असावा. त्या व्यक्तीला भगवंताच्या सानिध्यात त्याचे अधिष्ठान असते. त्यामुळे प्रत्येक वस्तूची, व्यक्तीची, आजूबाजूच्या परिसरातील लोकांची, समाजाची, या सर्व गोष्टींची त्याला किंमत कळते. आणि बरोबर आहे ना, जेव्हा आम्ही देवदेव करू लागतो त्यावेळेस एक आंतरिक शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते की समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपसुकच आपण काय म्हणत असतो, नाही मला माहिती तो कसा आहे. आणि त्या व्यक्तीला बरोबर कळतं की हा व्यक्ती कुठपर्यंत जाऊ शकतो, कितपर्यंत पोहोचू शकतो. पण त्यासाठी भगवंताचं अधिष्ठान हे कधीच सोडायचं नसतं, कधीच सोडायचं नसतं. समर्थांनी आम्हाला इथं देवदेव करायला सांगितलेलं आहे, पण तो बावळटपणाचा देवदेव कोण, नेमलट बनवता एक समर्थ आम्हाला. नाही 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 आम्हाला समर्थ आता अशा व्यक्तीची ओळख करून देतात आहे की जो ईश्वराच्या अत्यंत जवळ आहे. आणि म्हणून शेवटचे वित्ते म्हणतात की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मला असं वाटतं की याच्यामध्ये त्यांनी ना की ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली आणि त्या गीतेमध्ये त्यांनी पुराण पुरुषोत्तम योगनाम असं एक आपण ज्याला आपण म्हणतो की पुरुषोत्तम योगनाम हा शब्द तर पुराण नाही आहे. पुरुषोत्तम योगनाम म्हणजे तिथं त्याची ती लक्षणं सांगितलेली की कशी ती ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्रविरव्ययम. त्याप्रमाणे इथे तिथं भगवंताची लक्षण आहे, इथं देवाची लक्षणं सांगितली. सद्गुरु कृपेने जेवढं सुचला तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.